नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली, जिथे एका जन्मदात्या आईने आपल्या 12 पैकी 6 मुलांना विकल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त होत आहे। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत। माहितीनुसार संबंधित महिलेची डिलिव्हरी झाल्यापासून आशा कार्यकर्तीची नेमणूक करण्यात आली होती। बाळ सुरक्षित घरी आणले गेले होते। काही दिवसांनी आशा कार्यकर्ती बाळाचे वजन घेण्यासाठी गेली असता त्यांना ते बाळ तेथे आढळले नाही। या संदर्भात आईला विचारणा केली असता आम्हाला मुलांना पोसणे परवडत नाही, म्हणून आम्ही त्यांना दत्तक म्हणून दिले असे तिने सांगितले। महिलेने स्पष्ट केले की तिला बाळाला दूध पाजणे शक्य नव्हते आणि आर्थिक अडचणीमुळे तिने हा निर्णय घेतला। मुलांच्या संख्येबाबत विचारले असता तिने एकूण 12 मुलं होती असे सांगितले। त्यापैकी 6 विकल्याचा दावा आहे। सध्या तिच्याकडे 5 मुलं आणि 6 मुली असून त्यापैकी 2 मुलींची लग्न झाली आहेत। आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे, त्याच्यामुळे ते दिली आम्ही। तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होते ना, त्यातून एक इकडे खंडवेन नेला, 5 माझ्याकडे आहे। अच्छा, आणि मुली? मुली 6 जणी। त्या कुठे? दोघी लग्न झालाय दोघींचा आणि एक माझ्याकडे आहे आणि एक आमचे सोबत माणूस आहे ना, यांच्या घरी एक आहे आणि एक वाळीरीला आहे आणि एक एवढ्याच ना। गेली 4 ते 5 मुलं विक्री झाल्याचा संशय आहे। माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे आणि बालविकास विभागाकडे माझी मागणी अशी आहे की या सर्व मुलांचा तपास पोलिसांनी आणि बालविकास विभागाने करावा आणि या महिलेला काय हे कोण प्रवृत्त करते का की क्या या महिलेला काय ही वेळ आली याचा शोध लावा अशी मागणी। स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत। त्यांच्या कुटुंबापैकी काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती। या बातमीच्या आधारावर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली। ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी एक मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत। त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या घोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे। त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत।